नमस्कार. लोकसभा 2014 एक मागोवा या आमच्या खास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला चौथा दिवस आहे या सर्वेचा. राष्ट्रव्यापी असा हा सर्वे आहे आणि तुमचा जो त्याला प्रतिसाद लाभतोय त्यामुळे आमचाही उत्साह वाढलाय. आज सुद्धा तब्बल 2 तास आपण उत्तर भारताचा वेध घेणार आहोत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही 3 देशातली अत्यंत महत्त्वाची जी राज्य आहेत त्यामध्ये काय परिस्थिती आहे ते आपण पाहणार आहोत. आणि जे निकाल तुमच्या समोर येणार आहेत ते एका अर्थाने आश्चर्यकारक आहेत, धक्कादायक आहेत, एखाद्या राज्यात अपेक्षेप्रमाणे आहेत. पण या 3 राज्यांच्या निकालावर कदाचित केंद्रात पुढचं सरकार कुणाचं बनेल हेही सिद्ध होऊ शकतं, तशी शक्यता व्यक्त होऊ शकते किंवा कोण पुढे राहणार आहे याचा अंदाज तरी केला जाऊ शकतो. मी पहिल्यांदा सुरुवात करणार आहे राजस्थान पासून, पण तिथे जाण्यापूर्वी बघूया या सर्वेची मेथडॉलॉजी. पडद्यावर बघा हा सर्वे कुणी केला. सेंटर फॉर द स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज CSDS या देशातल्या अत्यंत प्रतिष्ठाप्राप्त संस्थेच्या लोकनीती या संशोधन शाखेनं IBN नेटवर्क आणि द हिंदू यांच्यासाठी हा सर्वे केला. आपल्याला माहिती आहे की आपले जे तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुहास पळशीकर ते या सर्वेमध्ये सहभागी होते आणि सेंटर फॉर द स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज ही जी संस्था आहे ही देशातल्या अत्यंत नामवंत अशा समाजशास्त्रज्ञांची, पॉलिटिकल सायंटिस्टची अशी ही संस्था आहे. पुढे जाऊया. सर्वे नेमका कुणाचा केला गेला. सॅम्पल बघा किती आहे सर्वेचं. देशभरातल्या 19,062 मतदारांच्या मुलाखती त्यांच्या घरी जाऊन घेतल्या गेल्या. यामध्ये 54% पुरुष, 44% महिला, 20% दलित, 11% मुस्लिम आणि 10% आदिवासी मतदारांचा समावेश होता. यामध्ये 76% ग्रामीण आणि 24% शहरी मतदारांचा समावेश होता. लक्षात घ्या, मी रोज हे तुम्हाला सांगतोय की यापूर्वीचे जे सर्वे झालेले आहेत ते सर्वसाधारणपणे महानगरात झालेले आहेत, पण आमच्या सर्वेमध्ये 76% ग्रामीण मतदारांचा सुद्धा समावेश होता. पुढे बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुणाला मत देणार हा प्रश्न या सर्वेमध्ये गुप्त मतदान पद्धतीने विचारण्यात आला. सर्वे कुठे कुठे केला गेला हे बघा. देशातल्या मुख्य राज्यातल्या 267 लोकसभा मतदारसंघातल्या 1120 ठिकाणी हा सर्वे सॅम्पल पद्धतीने केला गेला. आणि या सर्वेसाठी अत्यंत शास्त्रशुद्ध अशा पद्धतीचा वापर करण्यात आला. PPS ही पद्धत वापरून ठिकाणांची निवड करण्यात आली. सर्वेचा कालावधी बघा. जूनच्या अखेरचा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा. याचा अर्थ बरोबर महिनाभरापूर्वी आम्ही हा सर्वे केलेला आहे. आणि थेट जाऊया राजस्थानमध्ये. बघा राजस्थानमध्ये काय परिस्थिती आहे पडद्यावर आपण बघूया. राजस्थानमध्ये आम्ही मतदारांना विचारलं कोणत्या सरकारची कामगिरी चांगली आहे. काय म्हणतात बघा. गेहलोत सरकार सध्या राजस्थानमध्ये आहे. 29% लोकांनी गेहलोत यांना मतं दिलेली आहेत त्यांच्या सरकारला. पण पूर्वीचं जे वसुंधरा राजेंचं सरकार होतं त्यांच्या बाजूने 35% लोकांनी मतं टाकलेली आहेत. गेहलोत सरकारचा रिपोर्ट कार्ड काय आहे ते आपण तपासूया. रस्त्यांची अवस्था बघा. लोक काय म्हणतात. 31% लोक म्हणतात सुधारली, 35% म्हणतात बिघडली. पाणी पुरवठा सुधारला असं 24% म्हणतात, पण 43% लोक म्हणतात पाणी पुरवठ्याची व्यवस्था बिघडलेली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली असं फक्त 18% लोकांना वाटतंय. 42% लोक नाराज आहेत. रोजगाराच्या संधी वाढल्या असं 21% लोकांना वाटतंय. 35% लोक नाराज आहेत. एकूण सरकारचं रिपोर्ट कार्ड हे नकारात्मक आहे. लोक जास्त नाराज आहेत. गेहलोत सरकारच्या कामगिरीविषयी आमचा प्रश्न होता. 2011 साली या सरकारच्या कामगिरीवर 58% लोक समाधानी होते. आता 65% लोक समाधानी आहेत. आधीच्या प्रश्नाच्या विरोधी अशी ही परिस्थिती आहे. पण असमाधानी लोक बघा. 26% लोक 2011ला असमाधानी होते. आता 23% लोक असमाधानी आहेत. हा फरक काय आहे हे आपण डॉक्टर सुहास पळशीकरांना निश्चितपणे विचारणार आहोत.
पडद्यावर बघा, आज निवडणुका झाल्या तर काय परिस्थिती असेल. आज निवडणुका झाल्या तर कोणाला किती मतं पडतील ते बघा. काँग्रेसला 44% मतं मिळतील. लोकसभेच्या 10 ते 14 जागा त्याला मिळतील. भाजपलाही 44% मिळतील. तेवढ्याच जागा मिळतील. बसपाला 3% मतं मिळतील. इतरांना 9% मतं मिळतील आणि 0 ते 2 जागा मिळतील. पुढे जाऊया. मतांची टक्केवारी बघा, नेमकी काय परिस्थिती आहे. गेली निवडणूक आणि ही निवडणूक. काँग्रेसच्या मतामध्ये 3%नी घट होणार आहे. 47 शी 44% मतं होणार आहेत. भाजपच्या मतांमध्ये तब्बल 7%ची वाढ होणार आहे. 37 शी 44% होणार आहेत आणि इतरांची मतं सुद्धा घटणार आहेत. 16 वरून 12%वर येणार आहे. आता गेल्या वेळच्या जागा आणि यावेळच्या जागा याची तुलना बघा. लोकसभेच्या एकूण जागा राजस्थानमध्ये आहेत 25. काँग्रेसला गेल्या वेळेला 20 जागा मिळाल्या होत्या. यावेळेला त्या कमी होऊन 10 ते 14 जागा मिळतील. भाजपला फक्त 4 जागा होत्या, त्या वाढून आता 10 ते 14 जागांपर्यंत ते जातील. म्हणजे हे राज्य जवळजवळ अर्धी अर्धी वाटणी होणार आहे. इतरांना 1 जागा मिळाली होती. यावेळेलाही फारसा काही फरक आहे असं दिसत नाही. मी सुरुवात करतोय चर्चेला आणि मला सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. अतुल भातखळकर भाजपचे प्रवक्ते आहेत आणि डॉक्टर सुहास पळशीकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. मला पहिल्यांदा सचिन सावंत तुमची प्रतिक्रिया विचारायची. नाही, राजस्थानच्या संदर्भामध्ये एकंदरच जर पाहायला गेलं तर ज्या तऱ्हेनं जो सर्वे आलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये माझी तितकीशी सहमती राहणार नाही. याचं कारण असं की बऱ्याच अंशानं ह्यामध्ये एक कॉन्ट्रास्ट दिसतो. आता मगाशी तुम्ही सांगितलं सुहास पळशीकरांना त्याबाबत त्यांचं मत प्रदर्शित करावं लागेल. कारण एके ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलात तर ज्या ठिकाणी सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी असल्याचा जो हे आहे तो जवळपास 65% लोक म्हणतात की आम्ही समाधानी आहोत. आणि 2011 ते 2013च्या मध्ये हा 60%चा फरक देखील त्या ठिकाणी जाणवतो आहे आणि असमाधानीमध्ये देखील घट जाणवते. त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन एकंदरच या सर्वेमध्ये होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या तऱ्हेनं गेल्या काही दिवसांमध्ये अशोक गेहलोटांनी जी कामं केली त्याचं देखील रिफ्लेक्शन या ठिकाणी दिसत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये जर कालचीच त्यांची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही जर त्या दिगंबर सिंग आणि राजेंद्र सिंग जे राठोड आहेत यांचे नेते आहेत तिकडचे त्यांनी जी घेतली त्यांनी हे सांगितलं की राजस्थान ज्या सरकारची जी म्हणजे अशोक गेहलोत सरकारने केलेल्या योजना या अतिशय चांगल्या आहेत आणि त्याची समीक्षा आम्हाला करावी लागेल. ज्या चांगल्या आहेत त्याला आम्हाला घेऊन देखील जावं लागेल पुढे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त पारदर्शकता कशा तऱ्हेने येईल हे पाहावं लागेल. याचा अर्थ असा होतो आणि त्या अगोदरही अनेक प्रेस कॉन्फरन्स झाल्या. आता किरीट सोमय्या आपले जातात आणि त्या ठिकाणी टीका करून येतात पण मीडिया त्याचा कधीही फार त्याला याने घेत नाही, सिरियसली घेत नाही. त्या ठिकाणी एकंदरच वातावरण चांगल्या तऱ्हेने केलंय. एक रोजगाराच्या संदर्भामध्ये अतिशय चांगले आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. आज जर बघायला गेलं तर यांचे वसुंधरा राजेच्या काळामध्ये जवळपास इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 19,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी होती. या गेल्या 3.5 वर्षामध्ये जवळपास 97,000 कोटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी चाललेले आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर काही योजना ज्या आहेत, पेन्शन योजना आहे, रिफायनरीजचे सारखे प्रोजेक्ट येत आहेत. त्यामुळे मूलभूतरित्या त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न राजस्थान सरकारने केलेला आहे आणि जो तुमचा जो समाधान जो लोक दिसत आहेत ते त्याचंच रिफ्लेक्शन त्या ठिकाणी दिसतंय. आपण पळशीकरांकडे जाऊया. सुहास पळशीकर, जो आक्षेप सचिन सावंतांनी घेतलाय तो कुणाच्याही मनात येईल की लोक आधीच्या आपल्या प्रश्नामध्ये नाराज दिसत आहेत, रस्त्यांची अवस्थापासून रोजगाराच्या संधीपर्यंत. पण गेहलोत सरकारच्या कामगिरीविषयी विचारल्यावर लोक 65% जे लोक आहेत ते समाधानी दिसत आहेत. गेल्या वेळेला हा आकडा 58% होता. हे कसं काय, याचं स्पष्टीकरण कसं द्याल? माफ करा, सुहास पळशीकरांशी आपला संपर्क तुटलेला आहे. पुन्हा संपर्क जोडूया आपण आणि त्यांना हा प्रश्न विचारूया. पण अतुल भातखळकर, आता ऐकलं तुम्ही सचिन सावंत काय म्हणतायत. वसुंधरा राजे सरकारविषयी अधिक समाधान आहे, त्यांची कामगिरी अधिक चांगली होती असं सर्वसामान्य मतदार म्हणतायत. काय म्हणाल तुम्ही? नाही, मुळात तुम्ही स्वतः सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की निरनिराळ्या प्रगतीचे जे मापदंड आहेत, रस्ते, पाणी, या सगळ्या संदर्भामध्ये मात्र लोक असमाधानी मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. आणि मात्र ओव्हरऑल सरकारच्या कामगिरीविषयी समाधानी असणाऱ्या लोकांची संख्या सर्व्हेप्रमाणे वाढलेली दिसते. मला वाटतं हे काहीसं कन्फ्युजिंग असं इंडिकेशन आहे. याचं डॉक्टर पळशीकर अधिक चांगलं स्पष्टीकरण करू शकतील. पण मला असं वाटतं की जनरल प्रश्नापेक्षा रस्ते, शेतकऱ्यांची अवस्था, विजेची अवस्था, या सगळ्या संदर्भामध्ये जे आकडे सर्व्हेप्रमाणे आलेत ते सगळे निगेटिव्ह आहेत. क्रमांक 1.
याच्या जोडीला आपण मतांची टक्केवारी जी दाखवलीत त्याच्यामध्ये सुद्धा काँग्रेसची मतांची टक्केवारी घटलेली आहे आणि त्याचबरोबर गेल्या वेळेला जे अन्य मतांची टक्केवारी होती त्यातलं मेजर शेअर हा भारतीय जनता पार्टीकडे आलेला आहे. मला असं वाटतं की जसे ह्या निवडणुका येतील तसतशा हा ट्रेंड वाढत जाईल की जो सरकारविषयी राज्य सरकारविषयी जो असमाधान आहे आणि येणाऱ्या निवडणुका या विधानसभेच्या असल्यामुळे स्वाभाविक विधानसभेच्या प्रश्नावर अधिक चर्चा होईल. तर मला तरी असं वाटतं की विधानसभेच्या संदर्भातल्या खूप प्रश्नांची चर्चा होईल आणि गेहलोत सरकारचा ओव्हरऑल जो कारभार त्याच्याविषयी मी स्वतः प्रत्यक्ष राजस्थानमध्ये काही तळ ठोकून बसलेलो नव्हतो, पण जे इथल्या वृत्तपत्रावरून वाचतोय त्याच्यावरून गेहलोत सरकारविषयी की फार चांगलं मत लोकांमध्ये आहे असं मला वाटत नाही. किंबहुना कायदा सुव्यवस्थेची स्थितीसुद्धा ही राजस्थानमधली फार उत्तम आहे अशातला भाग नाही. त्यामुळे मला असं वाटतं की समाधान का असमाधान हा प्रश्न सोडला तर बाकीचे इंडिकेटर्सची आपली जी मतं आहेत ती साधारणतः लोकमानसाशी जुळत आहेत असं मला वाटतं आणि असमाधान जे आहे ते अधिक वाढत जाईल येणाऱ्या महिन्यामध्ये असं मला वाटतं. असमाधान आणखी 9 महिन्यामध्ये अजून आणखी 9 महिने या निवडणुकीला आहेत, वाढत जाईल असं भातखळकर म्हणतायत. सचिन सावंत, तुमचा याला आक्षेप आहे, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, एक तर तरी 2013चे ह्या जी काही आता सर्वे झालेला आहे त्यामुळे समाधानी हा जो एक प्रकार जर बघितला तर 65% टक्केवारी ज्यावेळेला म्हणते आणि ती 2011 पेक्षा वाढताना दिसते. आणि विधानसभेची निवडणूक ज्या वेळेला आत्ताच नोव्हेंबर महिन्यात आहे, म्हणजे आजचा महिना आता जर ऑगस्ट सुरू होणार आहे त्यामुळे आचारसंहिता 1-1.5 महिन्यातच लागणार आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की फार त्या ठिकाणी फरक ह्या दृष्टिकोनातून पडणार आहे आणि ती निवडणूक ज्या वेळेला झाल्यानंतर इमिजिएटली 2-1 महिन्यानंतर आचारसंहिता मला वाटतं ह्याची लागेल, लोकसभेची लागेल. त्यामुळे लोकांना परिवर्तनाच्या संदर्भामध्ये ना सरकार जास्त अधिक काय चांगलं काम करू शकेल आणि जे केलेलं आहे ते करत आहे आणि त्याची ज्या तऱ्हेनं मूलभूतरित्या लोकांना त्याचा फायदा पोहोचत आहे हेही त्या ठिकाणी दिसत आहे. आजच्या परिस्थितीमध्ये 1-2च उदाहरण देईन की मगाशी मी जसं सांगितलं भाजपाचेच जे नेते आहेत ती सरकारचे गुणगान करतायत. आजच्या परिस्थितीमध्ये मी जर सांगितलं तर जनरल सेक्रेटरी यांचे त्यातल्या प्रदेशचे सतीश पुनिया आहेत, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सरकारच्या कार्यक्रमाची त्या अतिशय वाखाणणी केली. आणि त्याचबरोबर ज्या तऱ्हेनं 6 महिन्यापूर्वीचा जो आता फीडबॅक आलेला आहे, ज्या तऱ्हेनं एक मीडियाचं असेसमेंट त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला फार पुढे त्या लोकांचं हे आहे, जनमत आहे आणि काँग्रेस पक्ष भाजपपेक्षा बराच पुढे आहे हे दिसून येतं. आणि तिसरी एक शेवटची गोष्ट, गेल्या 4 वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं कन्सिडरेबल जे अपोजिशन दिलं पाहिजे होतं ते राजस्थानच्या भाजप पक्षाकडनं मिळालेलं नाही. वसुंधरा राजे ह्या लंडनमध्येच राहिल्या, तिथले नेते नाहीत. आताच्या परिस्थितीमध्ये त्यांचे कॅन्डिडेट कुठले आहेत हे देखील त्यांना दाखवता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं जर पाहायला गेलं तर विरोधी पक्ष म्हणून भाजपची जी भूमिका राहिलेली आहे ती अतिशय मोठं प्रश्नचिन्ह त्याच्यासमोर उभं आहे लोकांच्या समोर. आणि दुसरं अशोक गेहलोतांनी केलेलं काम त्या दृष्टिकोनातून हेच पाहत. एकमेकावर तुम्ही टीका करताय, पण अतुल भातखळकर मला तुम्हाला विचारायचं आहे की हे म्हणतात की विरोधी पक्ष म्हणून तुमची कामगिरी चांगली नाहीये. विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या निवडणुकीच्या वेळेला जो निकाल लागेल तशाच प्रकारचा निकाल हा लोकसभेला कायम राहील असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की आत्ता या सर्वेच्या आधारावर बोलायचं असेल तर 100% विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल असे स्पष्ट आकडे या सर्वेतले दाखवत आहेत. विशेषतः शेतकऱ्यांची अवस्था या विषय सर्वे असं म्हणतो की 18% गेल्याला असमाधानी होते, आता 40%च्या वर शेतकरी हे असमाधानी आहेत. आणि मला वाटतं की त्यामुळे राजस्थानमध्ये विधानसभेत परिवर्तन होईल. सचिन सावंतांनी असं म्हणणं की भारतीय जनता पार्टीची विरोधी पक्ष म्हणून कामगिरी चांगली नव्हती हे त्यांचं काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून असं बोलणं काम आहे. पण याचा अर्थ असा आहे की त्यांचं म्हणण्याचा गर्भित अर्थ असा दिसतोय की आम्हाला इम्प्रूव्हमेंट करायला स्कोप आहे आणि याचाच अर्थ त्यांचं सरकारचं काम चांगलं नाही आहे ते एका अर्थाने मान्य करतायत. त्याशिवाय आम्हाला इम्प्रूव्हमेंटला स्कोप असल्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळे वसुंधरा राजे काही लंडनला राहायला गेल्यावर अशातला काही भाग नाही. राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीने आपलं जे घर आहे ते अत्यंत सुस्थितीत आणून ठेवलेलं आहे. वसुंधरा राजे प्रदेश अध्यक्ष झाले आहेत, गुलाबचंद कटारिया जे आहेत ते त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते झालेले आहेत आणि त्यामुळे एकसंधपणे भारतीय जनता पार्टी राजस्थानमध्ये काम करते. सध्या वसुंधरा राजेंची एक मोठी यात्रा ही संपूर्ण राजस्थानभर प्रचार सभांच्या माध्यमातून चालू आहे. त्याचे जे रिपोर्ट्स येतात ते सुद्धा अत्यंत उत्साहजनक आहेत. आणि उमेदवार आत्ता इतक्या लवकर कोणी ठरवायचं काही कारण नसतं आणि ठरवलं तरी सांगायचं कारण नसतं. त्याच्यामुळे जरी आपण गेल्या वेळेच्या विधानसभेचे जरी आकडे बघितले तरी काँग्रेसला मला जे स्मरते त्याच्यानुसार काँग्रेसला 100% बहुमत नव्हतं. मोठ्या प्रमाणावर अपक्ष निवडून आले होते आणि त्या अपक्षांच्या आधारावर काँग्रेसने गेल्या वेळेला सरकार बनवलं होतं. त्याच्यामुळे यावेळेला मुळातच बहुमत नसलेल्या काँग्रेस ही 5 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी घेऊन जनतेला सामोरे जाते आहे आणि त्यावेळेला गेहलोत सरकारचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट अत्यंत खराब आहे.
त्यामुळे विधानसभेमध्ये यश मिळेल आणि त्याचंच प्रतिबिंब 100% लोकसभेत मिळेल. कारण लोकसभेमध्ये तर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हवेत का नकोत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राजस्थानमध्ये राहणार. आपल्या बरोबर सुहास पळशीकर आहेत, त्यांच्याशी संपर्क आपला होऊ शकत नव्हता, पण आता या क्षणाला ते फोनवरून आपल्या सोबत आहेत. डॉक्टर पळशीकर, एक प्रश्न इथे उपस्थित केला जातोय की गेहलोत सरकारच्या कामगिरीविषयी लोक आधीच्या प्रश्नामध्ये नाराज आहेत. रस्त्यांची अवस्था बिघडली आहे, पाणी पुरवठा बिघडलाय, शेतकऱ्यांची अवस्था नीट नाही आहे असं म्हणतायत. पण मग गेहलोत सरकारच्या कामगिरीविषयी विचारल्यावर 65% लोकांनी समाधान व्यक्त केलंय. हे कसं काय? मी जे उत्तर देत होतो ते असं की गेले तिन्ही दिवस हा प्रश्न वारंवार येतोय. 3 स्तरांवरती मला असं दिसतंय की लोक आपलं मत व्यक्त करतात. एक स्पेसिफिक्स म्हणजे विशिष्ट तुम्ही जेव्हा कार्यक्रमांबद्दल किंवा धोरणांबद्दल किंवा रस्ते पाणी याच्याबद्दल विचारता तेव्हाचं मत. दुसरं एकूण सर्वसामान्यपणे ढोबळमानांनी त्या सरकारबद्दलचं मत. आणि तिसरं आपण मत कुणाला देणार आज जर निवडणूक झाली तर त्याच्याबद्दलचा त्यांचा आजचा कल. अशा 3 पातळ्यांवर लोक उत्तरं देतात. आणि दिसतंय असं, आणि ते आपल्या दोन्ही पक्षांच्या निरीक्षकांनी आणि प्रवक्त्यांनी बरोबर अचूकपणे सांगितलेलं आहे की जेव्हा लोकांना तुम्ही स्पेसिफिक्स बद्दल विचारता तेव्हा स्वाभाविकपणे त्याच्यात काही ना काही अपेक्षा आपल्या जास्तीच्या असल्यामुळे आपण असं म्हणतो की याच्याबद्दल मी पुरेसा समाधानी नाहीये. परंतु गेल्या पहिल्या 2 वर्षांच्या तुलनेमध्ये गेहलोत सरकार, राजस्थान पुरतं जर बोलायचं झालं तर पहिल्या 2-2.5 वर्षांच्या तुलनेमध्ये नंतरच्या काळात गेहलोत सरकारचं कामकाज हे सुधारलेलं आहे. हे अनेकांनी पाहिलेलं आहे, मान्य केलेलं आहे. विशेषतः गेल्या 2 वर्षातले त्यांचे जे अर्थसंकल्प आहेत त्या अर्थसंकल्पामध्ये अनेक लोकप्रिय आणि लोकांना आवडतील अशा योजना त्यांनी सादर केलेल्या आहेत आणि अनुदानं दिलेली आहेत, ज्याचा परिणाम आपल्याला असं दिसेल की जुलै 11 आणि जुलै 13 या 2 वर्षांमध्ये लोकांनी त्यांच्याबद्दल जे मत व्यक्त केलं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. मी आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना आणि या दोन्ही पक्षाच्या सहकाऱ्यांना असं विनंती करीन की ही जी लोकांचं म्हणणं असतं ते पाहण्याची एक सोपी युक्ती आहे. ती अशी की एकूण समाधानी किती आणि असमाधानी किती हे पाहून जर आपण नेट सॅटिस्फॅक्शन किंवा नक्क समाधान किती आहे असं शोधलं तर गेहलोत सरकारच्या बद्दल आज नक्क समाधानाचा आकडा हा 42 येतो वजाबाकी करून. आणि तो केवळ राजस्थान पुरता पाहिला तर कमी जास्त दिसतो, हा भाग सोडून द्या. पण तुम्ही जर बाकीची आज आपण जे राज्य पाहणार आहोत ती घ्या किंवा इतर राज्य घ्या, त्याच्यात संदर्भात तुलना करून पाहिलं तर जिथे सरकारचा समाधानाचा आकडा हा 70 पर्यंत 75 पर्यंत जातो त्या राज्यांच्या तुलनेत 42 हा अगदी किरकोळ आकडा आहे. दुसरं मला जे निदर्शनाला आणून द्यायचं ते असं की ह्या सरकारला पुन्हा दुसऱ्यांदा संधी द्यावी का ह्या प्रश्नाचं उत्तर आज देताना नको आणि हो हे म्हणणाऱ्यांचा जो बॅलन्स आहे तो जेमतेम 6 आहे. पण गेहलोत सरकारचं क्रेडिट श्रेय म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की 2 वर्षापूर्वी तो मायनसमध्ये होता. म्हणजे 2 वर्षापूर्वी -6 म्हणजे लोक त्यांना पुन्हा संधी देऊच नाही असं म्हणत होते. आता ही जी सगळी भानगड आहे त्याला आपल्या या दोन्ही सहकाऱ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पक्षांतर्गत मतभेद, त्या पक्षाची प्रतिमा आणि नेत्याची प्रतिमा या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होत असतो. त्यातून हे मत व्यक्त होत असतं. राहिला प्रश्न मग लोक आज मत देताना काँग्रेसला मत देणारे इतके का आहेत आणि इतके का नाहीयेत, भाजपला देणारे इतके का बरं आहेत. मला असं दिसतं की सर्वसाधारणपणे जो प्रवाह दिसतोय राजस्थान मधला तो असा की काँग्रेसच्या मतांची घट जी होतीये त्याच्यापेक्षा भाजपची मतही जास्त वाढत आहे. म्हणजे खरा फायदा भाजपला होतोय तो इतरांकडनं होतोय. मग ती काही प्रमाणात बसपाकडनं जात असतील, काही प्रमाणात अपक्ष असतील. याचं कारण 2009 मध्ये आणि त्याच्या आधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे अनेक बंडखोर होते. ती बंडखोरी त्यांनी आता बुजवलेली आहे तुलनेने. त्या प्रमाणामध्ये जर काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वरवर पाहता सगळं आलबेल दिसत असलं तरी सुद्धा काँग्रेसचे केंद्रामध्ये मंत्री असलेले राजस्थानातले नेते आणि गेहलोत सरकार यांचं काही फार सख्य नाहीये असं म्हटलं जातं. याचा परिणाम कुठेतरी लोकमतावर होत असतो आणि त्यामुळे गेहलोत सरकारच्या बद्दल समाधानी की असमाधानी याच्याबद्दल काहीशी संदिग्ध आणि तरी सुद्धा गेहलोत सरकारला मत देताना हात आखडता घेणारी भूमिका ही राजस्थानातला मतदार घेतोय असं मला वाटतं. आणि मला याच्यामध्ये फार मोठी विसंगती वाटत नाही. अशा प्रकारे लोकांनी वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळी मूल्यमापन करणं याच्यात मला काही फार विसंगत असं वाटत नाही. ठीक आहे, पण काँग्रेसचं नुकसान होत आहे राजस्थानमध्ये. एकूण जर मतांची टक्केवारी आणि जागा पाहिल्या तर काँग्रेसचं नुकसान होताना दिसतंय गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर राजस्थानामध्ये नरेंद्र मोदी फॅक्टर किती महत्त्वाचं ठरेल हे आपल्या पाहुण्यांना विचारणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया.
राजस्थानमधल्या इतर काही मुद्द्यांची चर्चा आपण करूया. मला अतुल भातखळकरांपासून सुरुवात करायची आहे. अतुल भातखळकर, मला तुम्हाला विचारायचं आहे, मगाशी तुम्ही म्हणालात की लोकसभेच्या निवडणुकीला तर मोदींची प्रतिमा आमच्या सोबत असेल. तुम्हाला असं वाटतं गुजरातमध्ये जेवढा परिणाम मोदींच्या प्रतिमेचा होतोय तेवढाच राजस्थानात होईल? नाही, राज्याच्या निवडणुकीमध्ये स्वाभाविक जितका मोदींचा उपयोग गुजरातमध्ये झाला तितकाच उपयोग हा राजस्थानमध्ये होईल असं समजणं मला वाटतं योग्य होणार नाही. याचं कारण असं आहे की मतदार फार सुज्ञ आहेत. त्याच्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री कोण हा शेवटी महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण राज्याचे प्रश्न राज्याचा मुख्यमंत्री सोडवणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा उपयोग लोकसभेच्या निवडणुकीत जितका होईल तेवढा उपयोग स्वाभाविक राज्याच्या कुठल्याच राज्याच्या विधानसभेमध्ये म्हणजे गुजरात सोडून स्वाभाविक होणं शक्य नाही आहे. पण मुळात लोकसभा आणि विधानसभा अत्यंत जवळजवळ असल्यामुळे आणि वसुंधरा राजेंची लोकप्रियता उत्तम असल्यामुळे आणि नरेंद्र मोदींच्या विषयी जे एक ओव्हरऑल आकर्षण आहे आणि स्वाभाविक नरेंद्र मोदी हेच आव्हान करतील की विधानसभा जिंकल्यानंतर लोकसभा जिंकणं अधिक सोपं जाणार आहे. त्यामुळे मतदार, मला पूर्ण खात्री आहे की या विधानाचा विचार करूनच विधानसभेत वोटिंग करतील, कारण तो येणाऱ्या राजस्थानच्या लोकसभेचा सिग्नल असेल. त्याच्यामुळे मतदान लोक 100% विधानसभेच्या म्हणजे राज्याच्या कारभाराच्या आधारावर करतील. पण नरेंद्र मोदींच्या इतकाच लोकप्रिय नेता म्हणजे वसुंधरा राजे आमच्या राजस्थानमध्ये आहेत, प्लस ॲडेड नरेंद्र मोदी होतील. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा 100% आम्हाला फायदा होईल त्या ठिकाणी. मी येतो सचिन सावंत तुमच्याकडे, पण मला आधी डॉक्टर पळशीकरांकडे जायचं आहे. पळशीकर, आपण जो प्रश्न इतर राज्यात विचारला होता, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या फॅक्टर्सचा राजस्थानात कितपत परिणाम दिसतोय? सर्वसाधारणपणे इतर अनेक राज्यांमध्ये दिसतंय तसंच याही राज्यात आपल्याला म्हणता येईल की हे दोन्ही नेते हे महत्त्वाचे नेते म्हणून राजकारणामध्ये त्या त्या राज्याच्या स्पर्धेमध्ये असणार आहेत. राजस्थानचा ॲडेड किंवा वेगळा फरक फक्त जो आहे तो असा की शेजारी राज्य असल्यामुळे गुजरातचा प्रभाव हा अपरिहार्यपणे राजस्थानावर पडत असतो आणि त्यातून मोदींचा प्रभाव गुजरातमध्ये हा थोडा राहुल गांधींपेक्षा जास्त पडेल असं आत्ता तरी चित्र दिसतंय. पण हे म्हणाले, भातखळकर म्हणाले त्याप्रमाणे राजस्थानचे स्वतःचे मुख्यमंत्री किंवा माजी मुख्यमंत्री ह्या गोष्टींना किंवा त्या व्यक्तिमत्वांना राजस्थानच्या राजकारणात जास्त महत्त्व येणार. याचं मुख्य कारण लोकसभेची निवडणूक राजस्थानातली जी आहे ती विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर होणार आहे आणि त्यामुळे सगळा फोकस हा राज्याचे प्रश्न आणि राज्यातलं नेतृत्व यांच्यावरती असणार आहे. राज्यावर फोकस असणार आहे कारण विधानसभेची निवडणूक आधी आहे. सचिन सावंत, मला सांगा, आत्ता भातखळकर जे म्हणाले किंवा आत्ता सुहास पळशीकर जे म्हणाले की गुजरातच्या शेजारचं राज्य आहे त्यामुळे अर्थातच मोदी फॅक्टरचा परिणाम होणार, पण तुमचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांची प्रतिमा अधिक राहुलची प्रतिमा असं काही काँग्रेसच्या बाबतीत होताना दिसत नाहीये. याचं कारण काय आहे? नाही, मला म्हणजे हा एक निष्कर्ष तुम्ही जो काढलाय ते अधिकृत मानून अशा तऱ्हेनं भूमिका घेणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. राहुल गांधींचा जो आल्यानंतर एक युवा नेतृत्व जी आले, ह्या सगळ्यामध्ये युवकांची जी साथ काँग्रेसला मिळत चाललेली आहे, देशामधलं जे एक वातावरण निर्मिती झालेली आहे त्याचा निश्चितच उपयोग आहे. ते राष्ट्रीय स्तराचे आमचे नेते आहेत, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून प्रत्येक राज्यामध्ये त्यांचा उपयोग असतो आणि म्हणूनच प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या वरती त्या ठिकाणी राहुल गांधींचा फोटो असतो जो भाजपमध्ये दिसत नाही. आता अतुल भातखळकर जी म्हणाले त्यांनी मुद्दामून ते आपलं एक स्वतःचा एक सेल्फ डिफेन्स तयार करून घेतला. कारण मला एकच म्हणायचं की जे राजनाथ सिंग सतत एक डंका वाजवत आहेत की देशातले सगळ्यात पॉप्युलर लीडर जे आहेत ते नरेंद्र मोदी आहेत, परंतु त्यांच्या पक्षातल्या कुठल्या आउटफिटला त्यांची गरज भासत नाही. इतके पॉप्युलॅरिटीच्या बद्दल त्यांच्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे का, हा एक प्रश्न वाटतो. कारण आता मध्य प्रदेशमध्ये आपण येणार आहोत, मध्य प्रदेशच्या संदर्भामध्ये किंवा वसुंधरा राजेंच्या त्यांच्या यात्रा चालल्यात त्या ठिकाणी मोदींचं चित्र काय दिसत नाही. त्यामुळे आताची ही जी मध्य प्रदेशमधली यात्रा जी चालू केलेली जन आशीर्वाद रॅली, त्या जन आशीर्वाद रॅलीमध्ये आता कुठल्याही वर्तमानपत्राचा तुम्ही त्या ठिकाणी पोहे घ्या, नरेंद्र मोदीचं चित्र का दिसत नाही? कारण त्यांच्या ठिकाणी देखील ती एक्सेप्टन्स त्यांना राष्ट्रीय स्तरावरचे नेते म्हणून घेतलेलं नाही. आणि गुजरातच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर गुजरात राजस्थानच्या जवळ जेवढे आहे तेवढंच मध्य प्रदेशच्या देखील जवळ आहे. मग मध्य प्रदेशमध्ये देखील का केलं जात नाही, राजस्थानमध्ये देखील का केलं जात नाही? कारण हे जे लीडर आहेत, वसुंधरा राजे असतील किंवा तुमचे शिवराज सिंग चौहान असतील, यांच्याही ॲस्पिरेशन्स आहेत, यांच्याही महत्वाकांक्षा आहेत आणि त्या महत्वाकांक्षा नरेंद्र मोदींना एक्सेप्ट करता तयार होत नाहीत. हा एक मूळ मुद्दा आहे. आणि दुसरा जो त्याला जरा एक व्यत्यास त्याचा जर काढला तर साधी गोष्ट आहे की आता आपण लोकसभेचं चित्र रंगवतो आहोत आणि हे विधानसभेचं चित्र जे राहणार आहे आजच्या परिस्थितीमध्ये तेच कंटिन्यू राहणार आहे. त्यामुळे बीजेपी एवढी रिस्क कशी काय घेऊ शकते? का मोदींना त्या ठिकाणी लावलं जात नाहीये?
त्यामुळे हा जो प्रश्न आहे की हा तिकडच्या लिडरशिपला पूर्णतः त्यांचं नेतृत्व मान्य नाही आहे ह्याच्याकडे येतं आणि त्यांच्या लोकप्रियतेचा काही प्रभाव तिकडे नाही असं त्यांच्या बरं, पक्षाचं ठीक आहे. म्हणणं आहे. सचिन सावंत, तुम्ही एक वादग्रस्त मुद्दा मांडलेला आहे आणि मला अतुल भातखळकरांना उत्तर द्यायला दिलंच पाहिजे आणि मग ब्रेक घेतला पाहिजे. अतुल भातखळकर. नाही, मुळामध्ये मध्य प्रदेशमध्ये किंवा देशभरात भारतीय जनता पार्टी मोदींचं नेतृत्व स्वीकारत नाही आहे असं कविकल्पनेत यांनी रंजन करणं हे स्वाभाविक आहे, ते त्यांना लखला भाऊ. आता फक्त पोस्टरवर कुठल्या तरी एखाद्या मोदींचा फोटो नाही आहे. मध्ये मी पाहिलं की मुंबईत सुद्धा एखाद्या ठिकाणी फोटो नाही आहे म्हणून त्या काही मीडियातल्या काही लोकांनी दाखवलं होतं. असं आहे, जे जे पॉप्युलर आहेत त्यांना पोस्टरवरच्या फोटोची काही गरज नाही. त्यामुळे गेलोच्या वर राहुल गांधींचा फोटो आहे, कारण लोकांना कळायला तर पाहिजे ना कोण येथे, त्याशिवाय कळणार कसं. त्यामुळे ज्याला लोकप्रियता आहे त्याला पोस्टर बिस्टरची गरज नाही. गमतीचा भाग सोडून द्या, पण मध्य प्रदेशमध्ये जी जन आशीर्वाद यात्रा काढलेली आहे त्याच्या समारोपाला नरेंद्र मोदीच येणार आहेत आणि त्या यात्रेच्या मध्ये सुद्धा नरेंद्र मोदींची भाषणं होणार आहेत. फोटो लावणार आहेत का? नाही नाही, ऐकू, असं आहे ना, फोटो कोणाचे लावले? अटलजी अडवाणींचे लावले, राजनाथ सिंगांचे लावलेत. आणि हेच फोटो ऐकून घ्या, एखाद्या तुमच्या गुजरातच्या निवडणुकांमध्ये हे तिन्ही फोटो नव्हते. कुठले फोटो नव्हते? अटलजींचा नव्हता, कोण अडवाणींचा नव्हता. मी स्वतः पाहिली त्यांची नाही, नाही, रॅली आहे, म्हणून म्हटलं की देशानं पाहिलं. असं आहे इथे फक्त मोदी होता. मला म्हणायचं सावंत साहेब, हा काही एका अर्थाने राजकारणाचा कार्यक्रम नाही, हा सर्व्हेवरचा कार्यक्रम आहे. त्यामुळे आपण थोडं राजकीय चर्चा जरा कमी करूया. बरोबर आहे, बरोबर आहे अतुल भातखळकर. हा मुद्दा मध्य प्रदेशात जेव्हा आपण आकडे पाहू तेव्हाही चर्चा करू शकतो आपण. आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर जाऊया मध्य प्रदेशामध्ये.